सर्दी, खोकला यावर गुणकारी असे आज आपण चिकन सूप बनवणार आहोत. लहान मुलांनाही खूप आवडेल, मोठेही आवडीने खातील आणि पितील असे हे चिकन सूप खूप कमी साहित्यामध्ये आज आपण बनवणार आहोत मैत्रिणींनो. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकन सूप बनवण्यासाठी इथे बघा 2 हे ड्रमस्टिक घेतलेले आहेत. हे ड्रमस्टिक मी स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहेत. आता आपण फोडणीला देऊयात. तर बघा, कुकरमध्ये आपल्याला हे चिकन सूप बनवायचं आहे. त्याकरिता इथे छोटा कुकर चांगला तापलेला आहे. आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात. अगदी छोटी पळी 1.5 पळी तेल टाकणार आहोत. तुम्ही चिकन सूप जेवढं बनवणार असाल तेवढं तुम्ही अंदाजानुसार तेल टाकू शकता. आता तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कांदा आता भाजत आहे आणि बघा कांद्याचा कलरही चेंज झाला आहे. त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ही पेस्ट आहे ती 1 चमचा घालणार आहोत. खूप टेस्टी होतं मैत्रिणींनो लहान मुलांसाठी. आणि जर आजारी असेल, तोंडाला चव नसेल तर तुम्ही नक्की हे सूप बनवा आणि सर्दी, खोकला आणि कोणतंही आजारपण पटकन पळवा. तर आता बघा कांदा, आलं, लसूण पेस्ट छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे 2 ड्रमस्टिक टाकायचे आणि आता चांगले आपल्याला हे ड्रमस्टिक परतून घ्यायचे आहेत. तर बघू शकता वरून मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. जेवढी सूपची क्वांटिटी असेल म्हणजे 4 वाटे असेल तर त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घालू शकता. मला इथे अगदी 3 ते 4 वाटे सूप बनवायचं आहे. त्याकरिता बघा मी एवढं मीठ घातलेलं आहे. आता चांगले परतून झालेले आहेत ड्रमस्टिक. अगदी 5 ते 10 मिनटासाठी वाफ काढून घेऊयात. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर बघू शकता मी दुसरीकडे एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलं होतं. आता आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊयात. तर बघू शकता मस्त असं अगदी झटकीपट चिकन सूप मैत्रिणींनो तयार झालेला आहे. तुम्ही इथे कलरही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. अगदी कमी साहित्यामध्ये, कोणतेही मसाले नाही की ज्याच्यामुळे जळजळ होईल. तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये मस्त असं झटकीपट चिकन सूप तयार झालेलं आहे. आणि आता पावसाळा सुरू आहे. या पावसाळ्यामध्ये गरमागरम चिकन सूप प्यायला मजाच वेगळी असते. तर बघा मस्त अशी वरून हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि इथे आता आपलं चिकन सूप तयार आहे. आता तर आषाढ चालू आहे आणि आषाढामध्ये भरपूर पाऊस असतो. पाऊस तर भरपूर बाहेर पडतोय आणि या पावसाळ्यात तर असे गरमागरम पदार्थ खायला किंवा प्यायला खूप मजा येते. हे चिकन सूप तुम्ही खाऊही शकता आणि पिऊही शकता. तर आजची ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.